नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पालक पकोडा ही रेसिपी दाखवणार आहे। अगदी साधी सोपी पालकांची भजी आहे, पण नेहमीच्या भज्यांना एक वेगळा पर्याय म्हणून तुम्ही ही पालक भजी ट्राय करू शकता। बघू शकता ही किती क्रिस्पी झालेली आहे आणि छान पालक हिरवागार तसाच राहिलेला आहे। खूप मस्त भजी होतात। चला तर मग बघूया या साध्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी काय काय साहित्य आणि कृती आहे। तर फ्रेंड्स, इथे पालक पकोड्यासाठी सगळ्यात आधी जो इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तो म्हणजे पालक। इथे हा पालक स्वच्छ धुवून नंतर कापलेला आहे। छान अशा पद्धतीने कापून घ्यायचा। ही साधारण एक जुडी आहे पालकाची। त्यानंतर ह्यामध्ये दोन बारीक कापलेले कांदे टाकत आहे। दोन हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापलेल्या। मुलांसाठी करत असाल, नको असेल तर स्किप केलात तरीही चालेल। त्यानंतर गरम मसाला साधारण 1 टीस्पून, चिली फ्लेक्स आहेत, याही 1 टीस्पून घेतलेले आहेत। चिली फ्लेक्स ही ऑप्शनल आहेत, नको असेल तुम्ही स्किप केलात तरीही चालेल। त्यासोबत लाल तिखट 1 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, त्यानंतर इथे हे धणे आहेत जे मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत। जाडसर आहेत आणि हे असेच हवेत। फ्रेश धण्यांचा जो सुगंध आहे तो तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, इतका छान सुगंध येतो आणि स्वादही खूप छान लागतो ह्या भज्यांमध्ये। त्यानंतर यामध्ये साधारण 2 टेबलस्पून दही टाकते। त्याच सोबत 1 टीस्पून चाट मसाला टाकते। याने अगदी चटपटीत असं आपलं भजी बनतील। कोथिंबीर आहे साधारण एक अर्धा वाटी सारखी। आता हे सर्व मिश्रण हाताने आधी मिक्स करून घेऊया। आणखी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिलाय तो म्हणजे मीठ चवीनुसार। आता हे सर्व साहित्य छान मिक्स करा आणि मिक्स करताना थोडासा पालक हाताने क्रश केल्यासारखा करते मी। बघू शकता मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी बेसन टाकून घेणार आहे। साधारण याला बेसन थोडंसं गरजेनुसार लागेल, डिपेंड पालकाचं किती पाणी सुटतंय। आधी मी 1 कप टाकते, मिक्स करून बघते आणि मग तुम्हाला सांगते। आणि खूप बेसनाचा फ्लेवर नकोय मला, स्पेशली पालक हा छान भज्यांमध्ये कळला पाहिजे की ही पालकाची भजी आहे। आणखी थोडंसं जाईल, साधारण अर्धा कप बेसन आणखी घेतलेला आहे आणि त्याचसोबत अर्धा कप तांदळाचे पीठ आहे। त्यामुळे आणखी टेस्टी असे आणि क्रिस्पी असे होतील। आणि 1 टीस्पून ओवा आहे, जरा हाताने असा क्रश करून टाकते। पुन्हा एकदा सर्व साहित्य छान मिक्स करून घेते। ह्याला पाण्याची जराही गरज नाही लागणार, कारण पालकही थोडासा ओलसर आहे, तो स्वतःचं पाणीही सोडतो। प्लस दही सुद्धा आहे, कांदा आहे। आणि लक्षात ठेवा ह्याच्यात सोडा नाही वापरणार, कारण माझ्या घरामध्ये क्रिस्पी भजी आवडतात। जर तुम्हाला सॉफ्ट भजी आवडत असेल तरच तुम्ही
ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे वापरू शकता, कारण कांदाच्या भाजी ही जी मी रेसिपी अपलोड केलेली ती सगळ्यांना खूप आवडलेली आहे. पण बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की सोडा का नाही वापरत. जर तुम्हाला भजी नेहमी कुरकुरीत हवी असतील तर कधीही सोडा वापरू नका, आणि जर मऊसर भजी आवडत असतील तर नक्की तुम्ही सोडा वापरू शकता. छान मिश्रण मिक्स झालेलं आहे. जर मी हाताने अशा पद्धतीने गोळा करते तर तो गोळा होतोय. मला इतकंच बेसन ह्याच्यात टाकायचं आहे. फक्त बाइंडिंग एजंट म्हणून मी ह्यात वापरणार आहे बेसन. खूप अति बेसन नका करू. तर हे मिश्रण रेडी झालेलं आहे. मी आता भज्यांसाठी तेल गरम करायला ठेवते. तर फ्रेंड्स, इथे तेल छान गरम झालेलं आहे. जरा छान हाताला वाफ येते की नाही चेक करून घ्या, किंवा मग एक छोटासा भज्याचं पीठ टाकून बघा थोडंसं. हे बघा पटकन वर आलेलं आणि बबल्स येतात, तर याचा अर्थ छान ते गरम झालेलं आहे. आता मी लहान लहान भजी करून घेते. एका वेळेला जितकी बसतील तितकीच भजी टाका, जास्त ओव्हर क्राउडेड नका करू. आणि जसं की मी नेहमी सांगते, भजी टाकल्यानंतर तेलात कधीही लगेच त्याला टच करू नका. थोडंसं एखाद मिनिटासाठी तसंच राहू द्या, जेणेकरून ती व्यवस्थित सेटल होतील. लगेच जर तुम्ही चमचा लावता तर ती तुटल्यासारखी होतात, विरघळतात. साधारण 1 मिनिट झालेला आहे. छान ती फॉर्म झालेली आहे. तर आता मी ती उलटवून घेते. दिसायलाही सुंदर दिसतात. भरपूर पालक असल्यामुळे ती तितकीच पौष्टिकही आहे. व्यवस्थित पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला क्रिस्पी करून घेणार आहे. छान लालबुंद झाली आहे. आता ही पण भजी मी काढून घेते. तर फ्रेंड्स, बघितली किती सोपी रेसिपी आहे. जर माझी ही पालक पकोडा किंवा पालक भजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.